नागपुरात पावसाचा कहर, कोराडीचा कालवा फुटला, शहरातही तलाव भरले, अनेक रस्ते जलमय। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस राष्ट्रवादीत कुरघोडी, पवारांच्या दौऱ्यापूर्वीच उस्मानाबादमध्ये काँग्रेसचं बैलगाडी आंदोलन। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून ही कुरघोडी, उस्मानाबादमध्ये पवारांच्या आंदोलनाआधी काँग्रेस काढणार बैलगाडी मोर्चा। त्याच्या संदर्भामध्ये जितेंद्रनी त्याची स्वतःची भूमिका मांडलेली आहे। वास्तविक बाबासाहेब पुरंदरे देखील ही मोठी व्यक्ती आहे, वयस्कर व्यक्ती आहे। सरकारने शेवटी राज्य सरकारच्या 11.5 कोटी जनतेच्या वतीनं त्यांना हा पुरस्कार दिला जातो आणि त्याचं स्वागत मी स्वतः करतो। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण देण्याचं अजित पवारांनी केलं स्वागत। आव्हाडांचं मत पक्षाचं नाही, अजित पवारांनी केलं स्पष्ट। शासन बदललं, राष्ट्रवादी काँग्रेसचं काय किंवा सेना भाजपचं काय, कुठल्याच राज्य शासनाला मला वाटतं याच्यातलं सत्य जाणून घेण्यात रस आहे का नाही असा आम्हाला प्रश्न पडायला लागला। वारंवार मागणी करूनही डॉक्टर दाभोलकर खून प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआय अधिकारी मिळत नाही, हमीद दाभोलकरांची खंत। मॅगीवरची बंदी अखेर उठली, नव्याने चाचणी होऊन 6 आठवड्यांनंतर परतणार मॅगी। उधमपूरमध्ये अतिरेकी उस्मानला पकडणाऱ्या राकेश शर्मा आणि विक्रमजीतचा गौरव ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटनं दिला छत्रपती शिवाजी पुरस्कार।